नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ॲस्ट्रो अभिराज। आपल्या आयुष्यात पैसे, भाग्य, सुख, समाधान येत नाही याचं एक मोठं कारण म्हणजे आपली सकाळ चुकीच्या पद्धतीने सुरू होते। वास्तुशास्त्रानुसार सकाळचे पहिले 45 मिनिटं म्हणजे गोल्डन एनर्जी विंडो। या वेळेत काय केलं, कसे केले यावर घरातील नशीब, धनप्राप्ती आणि शांतता अवलंबून असते। आज मी तुम्हाला सांगणार आहे, घरात रोज सकाळी कोणती 7 कामे केल्याने घरात धनप्राप्ती खूप वाढते। यातील काही उपाय अगदी छोटे आहेत पण परिणाम खूप मोठा आहे। चला तर मग सुरू करूया। पहिलं, सकाळी पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी 10 सेकंद पृथ्वी स्मरण। वास्तुशास्त्रानुसार पृथ्वी स्थिरतेचं देवता आहे। सकाळी उठताच जमिनीवर उडी मारल्यास शरीरातील अग्नितत्व डिस्टर्ब होतं। उपाय, उठताच 10 सेकंद डोळे बंद करा आणि म्हणा, माते पृथ्वी आजचा दिवस चांगला जावे। यामुळे मन शांत होते, घरात स्टेबिलिटी आणि वेल्थ एनर्जी वाढते, निगेटिव्ह थॉट्स कमी होतात। हे एक काम 100% धनप्राप्ती वाढवणार आहे। दुसरं, दरवाजे खिडक्या 5 मिनिटं उघडणे। घरात रात्रभर स्टेंजंट हवा राहते, ही हवा म्हणजे निगेटिव्ह वास्तू एनर्जी। सकाळची प्रथम मुख्य दरवाजे, हॉलची खिडकी, स्वयंपाकघराची खिडकी 5 मिनिटांसाठी उघडा। यामुळे घरातील रोगट हवा बाहेर जाते, ब्रह्ममुहूर्तावर प्राणशक्ती घरात येते, धन संबंधित ऊर्जा मजबूत होते। वास्तूनुसार खुले दरवाजे, खुले नशीब। तिसरं, सकाळी पाण्याचं शिंपण, पॉझिटिव्ह वॉटर रिच्युअल। सकाळी घरातील जमिनीचे पाण्याचं हलकं शिंपण करताना 1 चुटकी हळद मिसळा। यामुळे घरातील स्थावर ऊर्जा सक्रिय होते, पैशाचा प्रभाव वाढतो, घरात शांती राहते। हळद श्री लक्ष्मीचं प्रतीक, हा रिच्युअल महाराष्ट्रात खूप प्रभावी मानला जातो। चौथं, धूप दिवा सकाळी लावणे। प्रत्येक सकाळी अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी धूप लावा। धुपाचे 3 मोठे फायदे: घरातील निगेटिव्ह आरू जळते, पूर्व दिशेची ऊर्जा जागृत होते, धनलक्ष्मी संबंधित अडथळे दूर होतात। कुठला धूप वापरावे? गुगळ, लोबान, कपूर, इतर धूप चालेल पण हे तिन्ही सर्वात शक्तिशाली। पाचवं, देवघरातील फोटो, दिवा, पाण्याचे तांब्याचे स्वच्छ करणे। घरातील रोज पूजा नसली तर चालेल पण देवघर स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं। वास्तुनुसार देवघरातील घाण, जमा झालेली वस्तू, ब्लॉक झालेले नशीब। प्रत्येक सकाळी 2 मिनिटं दिवाची काळजी काढा, त्याबद्दल जुने पाणी बदला, देवाचा फोटो स्वच्छ करा। यामुळे घरात सौभाग्य ऊर्जा सक्रिय होतो। 6वं, स्वयंपाकघर सुरू होण्यापूर्वी एक खास वास्तू स्टेप। किचन म्हणजे घराचं अग्निकेंद्र। सकाळी स्वयंपाक सुरू करण्याआधी गॅसजवळ पाण्याचे तांबे ठेवा, तांब्यात थोडी साखर किंवा तांदूळ ठेवा। हा उपाय श्रीमंती वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो। यामुळे घरात रोजची कामे वाढत्या, अग्नितत्व संतुलन होतं, अचानक खर्च कमी होतो। 7वं, घरात 1 मिनिट साऊंड क्लेजिंग, शंख घंटा। सकाळी 1 मिनिट शंख किंवा घंटा वाजवा। वास्तुशास्त्रानुसार आवाजन घरातील सूक्ष्म अशुद्ध नष्ट होते। 7वं, मुख्य दिशाचे कपन, शुद्धता होते, घरात लक्ष्मीचे स्थायिक होते। शंख नसेल तर घंटी चालेल, घंटी नसेल तर फक्त हाताच्या टाळ्या 21 वेळा वाजवा, परिणाम तितकाच। मित्रांनो, ही 7 सकाळची कामे छोटी वाटतात पण परिणाम खूप मोठा असतो। 14 दिवसात तुम्हाला घरातील वातावरण बदलेल जाणवेल। घरात शांतता वाढेल, विवाद कमी होतील, पैसे अडकणार नाही, कार्यस्थिती वाढेल। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांनाही शेअर करा। मी आहे ॲस्ट्रो अभिराज। भेटूया पुढच्या अशाच शक्तिशाली वास्तुशास्त्र व्हिडिओमध्ये। धन्यवाद।